पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। महापालिकेच्या टँकरमध्ये कॉलिफॉर्मचे विषाणू आढळलेले आहेत। तर किरकटवाडी नांदेड धायरी गावामध्ये टँकर पॉइंटची तपासणी करण्यात आली। लोकशाही मराठीच्या हाती टँकरच्या पाण्याच्या तपासणीचे रिपोर्ट आता आलेले आहेत। 15 टँकर भरण्याच्या सगळ्या पॉइंटवरून पाणी पुरवठा दूषित आहे। तर तिन्ही गावात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आहेत। तर जीबीएसचे रुग्ण आढळल्यानं आता ही तपासणी करण्यात आली। तर त्याचा रिपोर्ट हा लोकशाही मराठीच्या हाती आलेला आहे। महापालिकेच्या टँकरमध्ये कॉलिफॉर्मचे विषाणू आढळलेले आहेत। किरकटवाडी नांदेड धायरी गावात हे टँकर भरतात आणि या पॉइंटची आता तपासणी करण्यात आली। तर लोकशाही मराठीच्या हाती टँकरच्या पाण्याच्या तपासणीचे रिपोर्ट लागलेले आहेत। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला अमोल देतात। अमोल, खरं तर सगळा धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। टँकरने जो पाणी पुरवठा इथल्या स्थानिक गावकऱ्यांना केला जातोय त्याच्यामध्येच हा कॉलिफॉर्म जो विषाणू आहे तो आढळून आलेला आहे आणि त्यामुळेच या भागामध्ये सर्वाधिक जीबीएस चे रुग्ण आहेत ते आपल्याला आढळलेले पाहायला मिळतात। महानगरपालिकेने जवळपास एक दिवसांचा संपूर्ण टँकरने पाणी पुरवठा केलेल्या भागांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार आहे तो सुद्धा समोर आलेला आहे आणि त्यामुळे आता यापुढे याबद्दलची कशा पद्धतीची कारवाई महानगरपालिका करते हे पाहणं महत्वाचं आहे। पण अतिशय गंभीर प्रकार आहे तो यामध्ये समोर आलेला आहे। पुण्यातील किरकटवाडी नांदेड धायरी या भागात हा सगळा दूषित पाणी पुरवठा आहे तो झाल्याचं समोर आलेला आहे आणि आतापर्यंत आपण जीबीएसचे रुग्ण पाहिले तर जवळपास 80% रुग्ण हे एकट्या या भागातले असलेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे पर्वती जल शुद्ध केंद्रातून हे सगळे अहवाल आहेत ते सध्या समोर आलेले पाहायला मिळतात आणि क्लोरिफॉर्म जे बॅक्टेरिया असतं ते विषाणू यामध्ये आढळून आल्याचं सध्या या अहवालातून आपल्याला पाहायला मिळते आणि अहवाल जो आहे तो सध्या मुख्य अभियंता पाणी पुरवठा विभाग आहे यांच्याकडे सुद्धा पाठवण्यात आला आहे। अगदी अमोल, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।